हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर ताईंनो, ही वेळ आहे संध्याकाळची. मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये दही कसं लावायचं ते दाखवणार आहे. तर मातीच्या भांड्यामध्ये दही लावल्यानंतर इतकं दही घट्ट होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. तर आता मी संध्याकाळची वेळ आहे, सगळं माझं आवरून वगैरे झालेलं आहे, किचन ओटा वगैरे सगळं, आणि आता मी झोपताना दही लावलेलं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दहीसुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने झालेलं आहे घट्टसर. आता कसं आहे, दही लावायचं म्हटल्यानंतर दूध कोमट असलं पाहिजे. तर आत्ताच हे दूध तापवलेलं आहे, त्यामुळे लगेच ह्याच्यामध्ये मी विरजणं नाही टाकणार. त्यामुळे थोडंसं थंड होऊ देणार आणि मग विरजणं टाकायचं, म्हणजे दही खूप छान लागतं आणि घट्टसर असं दही लागतं. तर बघू शकता बऱ्यापैकी त्याची वाफ जी आहे ती निघून चाललेली आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान लागलं जातं. इतकं छान लागतं ना की मस्त असं लागतं. त्यामुळे जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये दही लावायचा असेल तर अशाच मातीच्या भांड्यामध्ये दही लावावं, जेणेकरून पौष्टिक पण असतं, खायला पण चवदार लागतं आणि दही चांगलं पण लागतं. तर बघू शकता आता मी 1.5 चमचा ह्याच्यात विरजणं टाकलेलं आहे. अक्षरशः हे भांडं खूप एक लिटरचं भांडं आहे हे. तर मी थोडंसं दही लावलेलं आहे, म्हणजे नंतर उद्या मी आणखीन वाढवेन दही. पण आता सध्या दूध कमी होतं, त्यामुळे आज दूध आलेलं नव्हतं. मग दूध चहाला पण लागतं, त्यामुळे मी थोडंसंच लावलेलं आहे दही. त्यानंतर ह्या दह्याचं हे दही बनल्यानंतर परत विरजण राहतं, त्यामुळे मग आपल्याला नंतर जेवढं पाहिजे तेवढं लावता येतं. आता सध्या मी 1 ग्लासभर दुधाचं लावलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी विरजण 1-1.5 चमचा टाकून घेतलेला आहे आणि आता हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे झाकून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे काहीच ठेवायची गरज नाही. उन्हाळ्यामध्ये हा एकदम आपला स्वतःचा घरचा छान असा छोटासा फ्रीज आहे, त्यामुळे ह्या मातीच्या भांड्यात कुठंही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही. असंच किचन ओट्यावरती ठेवून दिलेलं आहे आणि थंडसुद्धा पडतं ताईंनो हे दही. त्यामुळे हे भांडं जे आहे ते मी असंच किचन ओट्यावरती ठेवणार आहे आणि त्यानंतर मग सकाळी तुम्हाला मी दाखवते दही कसं लागलेलं आहे. त्यानंतर आता ही क्लिप जी आहे आता सकाळपासूनची आहे बघा. आता सकाळ झालेली आहे आणि आंघोळ वगैरे झालेली नाही माझी. झाडलोट करायच्या अगोदर मी जो काढा पिते, त्या एका ताईची कमेंट आली होती, ताई तुम्ही मागच्या महिन्यामध्ये जो काढा सांगितला होता तो कुठला आहे आणि तो कुठला आहे, त्याचं नाव ते सगळं डिटेलमध्ये सांगा. तर बघा, मी रोज सकाळी हा काढा पिते आणि ह्या काढ्याचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे आहेत. हा काढा आहे अमृत नोनी म्हणून काढा आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सगळे आयुर्वेदिक घटक जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे माझा मणका दुखायचा आणि गुडघा दुखायचा ह्या काढ्याने खूप कमी आलेला आहे आणि इतकी एनर्जी येते. आता मी बघत असाल तुम्ही दिवसभर मी किती काम करते, कंटिन्यू काम, कधी कधी तर मी एक दिवशी नॉनस्टॉप काम करते, पण मला कधीही थकवा जाणवत नाही. त्याचं कारण आहे हा अमृत नोनी काढा. त्याच्यामुळे आपल्याला शरीराला खूप अशी इम्युनिटी मिळते, पॉवर येते आणि आपण न थकता कामं करू शकतो. रोज मी सकाळी उठल्यानंतर पहाटे कोमट पाण्यामध्ये हा काढा पित असते. आणि ताईंनो, आता सध्या माझी थोडीशी तब्येत खराब झालेली आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा येत असेल. आवाजाकडे थोडंसं इग्नोर करा, कारण तब्येत खराब झाली की घसा वगैरे पकडतो आणि त्यानंतर मग आवाज आपला थोडासा वेगळा येतो. आता बघू शकता इकडे पाणी मी अर्ध्याच्या पण थोडंसं खाली ग्लासात पाणी घेतलेलं आहे कोमट. त्यानंतर मी 1 झाकणभर औषध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे काढा आणि हा काढा मी पित असते. तर आता ही माझी नाही म्हटलं तर ही 3री बाटली आहे. थंडीच्या दिवसामध्ये मी चालू केला होता. ज्यांना संधिवात आहे बघा, ज्यांना वातीचा त्रास आहे त्या लोकांनी तर अवश्य हा काढा घ्यावा, किंवा ज्याचे मणके दुखतात, गुडघे दुखतात, ज्यांना खूप काही त्रास आहे शरीराच्या वेदना, तर त्यांच्यासाठी हा काढा खूप चांगला आहे. मला तर खूप त्रास व्हायचा, माझा मणका पडले होते त्यामुळे खूप दुखायचा, गुडघे पण खूप दुखायचे. म्हणजे गुडघा माझा एकच दुखायचा, कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता पहिला पूर्वी, त्यामुळे माझा गुडघ्याला मार लागलेला आहे, त्यामुळे गुडघा मला खूप दुखत होता. आणि मणकासुद्धा कशामुळे दुखतं माझं सांगते ताईंनो. मी जिन्यावर पाठीमागं पडले होते तेव्हापासून माझा मणका दुखत होता. तर जसा हा काढा चालू केलेला आहे तसं माझं पूर्ण दुखणं जे आहे ते पूर्ण गावाला पळून गेलेलं आहे. म्हणजे अजिबात माझं काहीही दुखत नाही. मी किती काम करते आता सध्या. आणि थोडासा वातीचा जरी ज्यांना प्रॉब्लेम असेल, तर मलासुद्धा थोडासा आहे, थंडीमध्ये मला खूप त्रास होतो, त्यामुळे मी हा काढा चालू केला होता. तर ह्या काढ्याचे खूप सारे फायदे आहेत.
आता अंघोळ झालेली आहे आणि अंघोळ झाल्यानंतर पहिलं काम असतं देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा नवीन वात टाकून. त्यानंतर मग तुळशीची पूजा वगैरे सगळं असतं. तर तब्येत थोडीशी खराब आहे ताईंनो माझी. 2-3 दिवस झालं तब्येत खराब आहे. त्यामुळे पहिलं सर्दी झाली होती मला अगोदर. कारण मला कसं होतं ऋतू बदलला की एकदा सर्दी येऊन जाते. सर्दी आली की 4-5 दिवस तर त्याच्यामध्ये जातात बघा दुखण्यामध्ये, आजारपणामध्ये. आता सर्दी आली की त्यानंतर खोकला आलाच, घसा दुखणं आलंच, त्यानंतर तापसुद्धा येतो. तर काल तर अक्षरशः रात्रभर ताप होता. दवाखाना मला जायला आवडत नाही, त्यामुळे मी घरच्या घरीच उपाय करते. मला दवाखाना खरंच ताईंनो अजिबात आवडत नाही. अक्षरशः मी खूप आजारी पडले तर मला घरचे बळजबरीनं दवाखान्यात नेतात, पण मला दवाखाना अजिबात आवडत नाही जायला. असं वाटतं की त्याच्यापेक्षा घरच्या घरी काय उपाय करावे आणि नीट व्हावं. तर सर्दी झालेली होती म्हणून थोडासा काढा वगैरे, तुळशीचा काढा, त्यामध्ये नंतर हळद, लवंग, तुळशीची पानं, गूळ आणि 1 ग्लास पाणी घेतलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या ग्लासाचा अर्धा ग्लास पाणी केलं आणि ते उकळून पेले होते सकाळ सकाळ काढा, जेणेकरून घसा पण चांगला होईल आणि ताप वगैरे पण कमी येईल, सर्दी पण कमी येईल याच्यासाठी. आता सकाळची वेळ आहे, तुळशीची पूजा वगैरे करून घेते. आणि खरंच ताईंनो आजारी असले की काही सुचत नाही, खूप हे होतं. आणि मला तर आजारी असलं की आमच्या घरातलं सगळीच आजारी असल्यासारखं बाकीच्यांना वाटतं. कारण काय होतं, मी आजारी असले की घरामध्ये जो हे असतो ना कालवा हलवा किंवा माझं जे सारखं काम चालू असतं ते घरातल्या लोकांना जाणवत नाही. त्यामुळे ते म्हणतात की तू आजारी असले की असं वाटतं की अख्खं घर आजारी. म्हणून आपण स्वतःला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे बघा. आपण आता कधीतरी मी तर सीझन वाईज आजारी पडते, म्हणजे ऋतू बदलला तरच मी आजारी पडते, आधीमध्ये पडत नाही. पण आमच्या घरातले सगळे म्हणतात तू आजारी पडले की सगळं थांबल्यासारखं होतं, त्यामुळे तू आजारी काही पडत जाऊ नको बाई. आणि दवाखाना लगेच गाठायचा त्यांचं चाललेलं असतं, पण दवाखान्यात मला जायला आवडत नाही. त्यामुळे खूप वैतागतात घरातले पण सगळे, दवाखान्यात येत नाही म्हणून. तर रोज मी फरशीच्या तुकड्यावरती रांगोळी काढत असते, पण आज मला थोडीशी मोठी रांगोळी काढायची होती. आणि काय होतं, फरशीचा तुकडा छोटा आहे त्यामुळे त्याच्यावरती रोज मला छोटीच रांगोळी काढावी लागते. पण आज मला अशी कुबेर रांगोळी काढायची होती. ही कुबेर रांगोळी म्हणजे कुबेराचं बघा, हे हातातलं चक्र जे आहे ना, ती रांगोळी आहे. खूप छान दिसते, त्याला चक्र म्हणतात. किंवा बालाजीचं असतं बघा, तुम्ही बालाजीचे पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल. तर अशा प्रकारे चक्र असतं, खूप छान दिसतं आणि सुंदर पण दिसतं हे. आणि हे खूप शुभ असतं आपल्या दारामध्ये, देवघरामध्ये काढलेलं. तर खूप दिवस झालं मला हे काढायचं होतं. आणि काय होतं, जर फरशीचा तुकडा असेल रांगोळीचा तर काय होतं, आणि मला विसरल म्हणून मी हातावरती काढून आणलं होतं ताईंनो, जेणेकरून थोडंसं म्हणजे पेनने हातावरती काढलं होतं. आणि मला खूप दिवसापासून हे काढायचं होतं दारामध्ये. आणि कुठलीही गोष्ट एकदा बघितली की मला जमते, त्यामुळे मी कुठलीही गोष्ट काढायचीच म्हणलं तर मी त्याचा पिच्छाच घेत असते. मला खूप दिवस झाले ही रांगोळी दारामध्ये काढायची होती, पण तसं काढणं झालं नाही. मग कुठं चुकेल म्हणून मी हातावरती काढून आणली होती पेननं. आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे बघा. आणि अशा धार्मिक रांगोळी ज्या आहेत ना, त्या कधीमध्ये काढल्या की खूप छान वाटतं, आपल्यालासुद्धा वेगळं काहीतरी वाटतं. आणि ह्या रांगोळी काढणं पण महत्त्वाचं आहे. तर बघा आता हे ह्याला चक्र म्हणतात. तर खूप छान दिसतं, हे दिसायला पण छान दिसतं आणि शुभ पण असतं आपल्या दारामध्ये, देवघरामध्ये काढलेलं. तुळशीपुढं पण काढलं जातं. तर असं मस्त असं कुबेर चक्र काढून झालेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणता ह्या रांगोळीला, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. कारण ह्या रांगोळी जास्त आपल्याकडं काढत नाहीत, जास्त आमच्यापासून पलीकडच्या भागामध्ये, म्हणजे जसं की साऊथ इंडियन बायका ह्या रांगोळी जास्त काढतात, केरळमध्ये वगैरे काढल्या जातात. म्हणजे सोलापूरपासून पलीकडचा भाग जो आहे तिकडं काढल्या जातात ह्या रांगोळ्या. तर खूप छान वाटतं, म्हणजे कन्नडमध्ये नाही पण साऊथ इंडियनमध्ये काढतात हे. आणि खूप छान वाटतं. आणि त्यांच्या बघा देवघरासमोर, दारासमोर सगळे ह्या रांगोळ्या असतात. तर असं छान सुंदर रांगोळी काढून झालेली आहे. त्याचबरोबर उंबऱ्याची पूजासुद्धा करून घेते. आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. किती सोपी रांगोळी आहे बघा. खूप दिवस झालं काढायचं होतं, पण आज त्याला मुहूर्त लागला फायनली. सकाळी सकाळी असाच मोबाईल बघत बसले होते, मोबाईलवरती दिसली रांगोळी, मग ती हातावरती रेखाटून घेतली आणि म्हटलं चला आज हीच रांगोळी आपल्या दारामध्ये काढूया.
तर सकाळी सकाळी दारामध्ये सगळीकडे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर परत स्वयंपाक करून घेतला ताईंनो. आज स्वयंपाक करणं महत्त्वाचं होतं, कारण सकाळी हे डबा घेऊन जाणार होते, परत येणार नव्हते. जर हे माघारी येणार असते तर मग मी स्वयंपाक नसता केला, पहिली देवपूजा करून घेतली असती. पण आज मी स्वयंपाकच करून घेतला आणि त्यातनं थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं पण परत हे होतं, मग कंटाळवाणी होतं. नंतर मग असं वाटतं झोपावं दुपारचं वगैरे. त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला, त्यांचा डबा दिला आणि त्यानंतर पूजा करायला घेतलेली आहे. तर देवपूजा करायला घेतली. सकाळी फक्त दिवाबत्ती केलेली होती, तुम्ही तर पाहिलेलंच असेल. आता देवपूजा करायला घेतलेली आहे. तर ताईंनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण हे केलं तर घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकेल. आपलं घर नेहमी स्वच्छ पाहिजे, सुशोभित पाहिजे, किंवा देवघरसुद्धा स्वच्छ पाहिजे. रोजच्या रोज नित्यनेमाने देवघरातल्या देवांना आंघोळ घातली पाहिजे, किंवा आपण घरातल्या स्त्रीनं करत्या कसं राहिलं पाहिजे, मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते. पण त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी आणखीन पण खूप महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर बघा ताईंनो, खरंच सरळ मार्गाने पैसा जो कमवलेला असतो तो घरामध्ये टिकतोच. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही. कसं आहे, आपण सरळ मार्गाने पैसा कमवला की आपला पैसा आपल्याला कितीही टिकतो घरामध्ये, त्या पैशाला बरकत राहते, संसारामध्ये बरकत असते सरळ मार्गाने पैसा कमवला तर. तर बघा, व्याजाने पैसा हे केला, कमवला, म्हणजे लोकांना व्याजाने पैसा दिला आणि तो पैसा कमवला. भले तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, कोणाचंही सांगते आता ताईंनो, व्याजाने पैसा दिल्यानंतर माणूस श्रीमंत होतो, पण तो श्रीमंत माणूस त्याचा काहीही सुद्धा उपयोग नाही. त्या माणसाचं खूप म्हणजे खूप वाईट वेळ येते त्याच्यावरती, कारण व्याज हे खूप डेंजर काम असतं. तर बघा, आपल्याला सुद्धा कधी कधी जर कुठली अडचण आली किंवा काय जर करायचं असेल तर आपण सुद्धा नाविलाजाने व्याजाने पैसा आणतो. म्हणजे एक उदाहरण सांगते तुम्हाला, जर आपल्या कुठलं महत्त्वाचं काम असेल, ऐन वेळेला पैसेच नसतील तर आपण सुद्धा व्याजाने पैसे आणतो. किंवा खूपच नड आहे, आपल्याला कुठूनच पैसे नाही अवेलेबल झाले तर आपण काय करतो, व्याजाने पैसे आणतो. मग तिथं व्याज असतं 3%, 7%, 10% असं व्याज असतं. पण ताईंनो, हे कितपत योग्य आहे? आजकाल खूप असं मार्केटमध्ये चालू आहे की व्याजाने पैसा लोकाला वापरायला देतात. बरोबर आहे, फुकट काय कोण देत नसतं, पण ते व्याज पण किती घ्यावं हे पण पाहिजे बरं का, लिमिट. तर कसं आहे बघा, व्याजाने जर पैसा लोकांना वापरायला दिला तर त्याच्या लेकराबाळाचं त्यांचं खूप म्हणजे खूप तोंडचा घास काढून घेतल्यासारखं असतं. आणि त्या लोकांना बघा, तो पैसासुद्धा म्हणजे जे लोक व्याजानं पैसा घेतात, म्हणजे ज्यांना गरज आहे पैशाची, ते कुठलं तर काहीतरी अडचण आलेली असते म्हणूनच घेत असतात. म्हणजे की त्याला खूपच अडचण आहे आणि त्याला कुठूनच पैसे मिळत नाही म्हणून घेतात, म्हणजे खूपच अडचण आहे म्हणून घेत असतात. त्याच्याकडं पर्यायच नसतो दुसरा, म्हणून ते घेतलं जातं. पण त्याच्यासाठी घ्यावं व्याज, पण जास्त घेऊ नये असं म्हणते मी. कसं आहे बघा, एखाद्याचं तोंडचं घास म्हणजे लेकराबाळाचा बायकोचं तोंडचा घास हिरावून जर एखाद्याने 10% व्याज घेतलं तर ते किती बघा विचार करायची गोष्ट आहे. 3%, 7% म्हणजे खूप झालं बरं का, लाखाला किती रुपये आपल्याला द्यावे लागतात. मग असं असतं. आणि कसं आहे बघा, जे लोक व्याजाने पैसा देतात ते तात्काळ म्हणजे थोड्या काळापुरते श्रीमंत असतात, पण त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. नंतर असा त्रास होतो की मोठ्या कॅन्सरसारख्या बिमाऱ्या होतात. आता कॅन्सर म्हटल्यानंतर तुम्ही विचार करू शकता, कॅन्सरला खर्च किती होतो आजारी पडल्यानंतर, किंवा हे झाल्यानंतर, कॅन्सर झाल्यानंतर त्याचं निदान, त्यानंतर बरंच खूप काही असतं. त्यामुळे बघा, म्हणून वाईट मार्गाने किंवा कोणाचं तरी एक नुकसान करून घरातल्याचं असा व्याजाने पैसा आपण घरामध्ये आपल्या संसारामध्ये वापरू नये. त्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होतं आणि शारीरिक वेदना ह्या चालू राहतात. बघा, खूप जणांना आता म्हणतात कॅन्सरचं आणि त्याचं काही कारण आहे, पण नाही ताईंनो. कसं आहे माहिती आहे का, खूप मी इतके ठिकाणचे अशा हे ऐकलेल्या आहेत की व्याजाने पैसा घेतात. लोकांच्या कसं असतं बघा, एखाद्याच्या घरातलं तोंडचं काढून जर घेतलं तर ते आपल्याला कुठंही संसारामध्ये जे जात नसतं, आणि असं कुठल्या ना कुठल्या मार्गानं ते जात असतं.
तर बघू शकताय रात्री लावलेलं ताईंनो दही किती छान लागलेलं आहे. आता तुम्हाला मी चमचा बुडवून दाखवते. अक्षरशः एखादी ओळी घट्ट अशी पडेल ना तशा प्रकारे म्हशीचं आहे हे दूध. तर किती छान दही लागलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीनं मातीच्या भांड्यामध्ये जर आपण दूध लावलं तर खूप म्हणजे दही लावलं तर खूप चांगलं लागतं. त्याचं ते सांगते बघा. आता एवढं घट्ट दही व्हायचं कारण सांगते तुम्हाला मी. जर दुधामध्ये पाणी असेल तर हे मातीचं भांडं जे आहे ते पाझरत असतं. सगळं पाणी त्याचं गळून जातं आणि फक्त मदगा जो आहे तो राहतो. म्हणजे दूध जे आहे ना ते राहतं आणि त्याचं असं घट्टसर मातीच्या भांड्यामध्ये दही लागतं. तर ह्याच्यात तुम्हाला कुठंही पाणी कुठंही काही दिसणार नाही. अगदी घट्ट असं दही लागलेलं आहे. जे दुधामध्ये पाणी असेल, आता आपण सुद्धा घरी आल्यानंतर थोडंफार पाणी टाकतो तर ते सुद्धा पाणी पाझरून जातं ह्या भांड्यामध्ये आणि घट्ट असं दही आपल्याला चांगलं खायला मिळतं. म्हणून जर आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये जर दही लावायचं असेल ना, आता उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त करून आपल्याला दह्याचा वापर, ताकाचा वापर आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे. कारण आता उन्हाळ्यामध्ये शरीरातलं आपलं पाणी कमी होत जातं. त्यामुळे रोज दुपारी 1 ग्लास तरी ताक प्यायचं, लस्सी प्यायची. जेवणामध्ये दह्याचा समावेश करायचा. दुपारी जेवत असेल तर दही खायचं. दुपारी झोपायचं असेल आपल्याला तर आपण ताक प्यायचं. छान मस्त झोप लागते गाढ आणि शरीराला सुद्धा खूप अशी एनर्जी येते. तर आता चालू झालेलं आहे बघा ताईंनो माझं उन्हाळ्यामध्ये हे शारीरिक उपाय. कारण मला उष्णता खूप आहे आणि मला उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं. मी अशा थंड ज्या गोष्टी आहेत त्या खाण्याचा प्रयत्न करत असते. जसं की कलिंगड असेल, कलिंगड तर मी खूप खाते. त्यानंतर दही, ताक ह्याचं सेवन करत असते दुपारच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त करून. जेणेकरून आपल्याला शरीराला खूप चांगली अशी इम्युनिटी मिळते आणि शरीरातलं पाणी कमी होत नाही. माझं शरीरातलं पाणी उन्हाळ्यामुळे खूप कमी होतं ताईंनो. तर इकडे बघू शकताय मी तुम्हाला झाडं दाखवते. झाडं दाखवायचं कारण सांगते ताईंनो. आता हे गुलाबाचं झाड दाखवलेलं आहे ना मी, त्या झाडावरती बारीक बारीक असे किडे पडलेले आहेत आणि त्याला मला कुठलं औषध मारतात हेच माहिती नाही आहे. एका ताईने परवा कमेंटमध्ये मला सांगितलं होतं की मी सांगेन ताई तुम्हाला की झाडांवरती कुठला उपचार केला जातो अशी कीड पडल्यानंतर. आता झाडांची बरीचशी काहीच मला माहिती नाही आहे. कुठला खत वापरला जातो, तो खत कुठला असतो. आता एकदा काय झालं होतं बघा, कोणाचं तर ऐकून मी औषध आणायला लावलं होतं आमच्या ह्यांना. तर सगळी पानं जी आहेत ना ती झाडांची जळून गेली होती ती औषध मारल्यानंतर. गुलाबाची झाडं तर अजिबातच पानं राहिलेली नव्हती. पूर्ण करपल्यासारखं झालं होतं ते औषध. एवढं हार्ड औषध होतं आणि जसं त्याने वापरायला सांगितलं होतं तसंच वापरलं होतं. पण ते औषध खूप हार्ड होतं त्यामुळे झाडांचं खूप नुकसान झालं होतं. त्यानंतर कुठंतरी आता झाडं सुधारलेली आहेत. पण गुलाबांवरती बारीक असा मवा पडलेला आहे. त्याच्यासाठी काय करावं हे मला माहिती नाही आहे. त्यामुळे प्लीज कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला माझी बाग दाखवते. आणि खूप साऱ्या माझ्या बागेमध्ये तुळशी, झेंडूची रोपं, गुलाबाची, जसं की जास्वंद, तगर बघा एका ताईने सांगितलं होतं तगरसुद्धा लावा. तर हे तगरचं झाड आहे. हे मी कांडी लावली होती ताईंनो इथं शेजाऱ्यांकडून आणून. ती कांडी खूप छान फुटली. त्याला 2-3 फुलंसुद्धा येऊन गेलेली आहेत. तर बघा आता हे खूप म्हणजे माझं कसं असतं रिकाम्या वेळेत मी गार्डनची साफसफाई करत असते. आता हे फुलाचं जे आहे ना हे वेल तो इतका वाढतो ना, खूप म्हणजे खूप वाढतो. नुसतं मी एक तुकडा लावला होता पावसाळ्यामध्ये तर त्याचं खूप झालं होतं त्याच्यामुळे. आणि तिथं बाकीची खूप सारी झाडं आहेत ते उबदार येत नव्हते ते ह्या वेलामुळे. त्यामुळे हा वेलच मी काढून टाकलेला आहे. आता ह्याची कुठेतरी एखादी कांडी लावली तर परत हा उबदार येतो. पण बाकीच्या झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून मी हा वेल काढलेला आहे त्यांना. आणि ह्याला काय मरण नाही. म्हणजे हे कुठं जरी लावलं आणि सहज फेकलं तर ते उगवून येतं किंवा टिकतं ते. त्यामुळे मी काय केलेलं आहे ते काढून टाकलं इथनं. खूप छान दिसत होतं बरं का, खूप छान दिसायला. पण ह्याला ऑफिस टाईम असं म्हणतात ह्या फुलाच्या झाडाला, ह्या वेलाला. जसं की सकाळी 9:30-10ला उमलतात आणि संध्याकाळी 5 वाजले की हे मिटतात. तर असं असतं, त्याला ऑफिस टाईम म्हणतात. आता हे घरामध्ये बघा कुंड्यांमध्ये लावलेलं खूप छान दिसतं. तर बघू आता ह्यातलं एक अर्ध छान अशी कुंडी आणून कुंडीमध्ये लावते. जसं की कुंडीमध्ये लावल्यानंतर खूप छान दिसेल आणि घरामध्ये पण खूप चांगलं दिसतं ते. आणि ते घरामध्ये येतं पण, त्यामुळे लावावं म्हटलं. आता ते सगळा वेल काढून टाकला. आता इथं बारकी खूप अशी झाडं आहेत बघा. आणि मी कसं असतं मला वेळ मिळाला की मी बागेची साफसफाई करत असते. माझं चाललेलं असतं सारखं. कुठं काय गवत असेल, कुठं गवत काडी काय असेल तर ते काढायचं.
तर हे सगळं जे आहे ते इथं आता आबोलीचं एक छान झाड आलेलं आहे, मोगरा आहे, दोन तीन प्रकार आहेत मोगऱ्याचे, ती एक आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्या बागेच्या अधूनमधून आपल्याला साफसफाई केली तर खूप बरं पडतं आणि जास्त घाणही होत नाही. आता खूप दिवस झालं होतं बाग साफसफाई केली नव्हती. आई आल्यानंतर आई करत असते बघा, कारण तिला काही म्हणतात ना, शेतकऱ्यांना अजिबात दम निघत नाही. कुठं गवत वगैरे दिसले की लगे घेतात खुरपके लागतात काढायला. तर आई आल्यानंतर बाग साफ करत असते नेहमी, पण आज मी केलेली आहे. खूप दिवस झालं होतं, विचार करत होते. इथं झाडं खूप आलेली आहेत, बारकी बारकी रोपं आलेली आहेत. तर म्हटलं सगळं खुरप्याने साफसफाई करून घ्यावी, गवत काढावी आणि त्या वेलामुळे बाकीचे झाडं उबदार येत नव्हते. तर ते सुद्धा करून घ्यावं, झाडांना पाणी वगैरे द्यावं. तर असं चाललेलं होतं माझं. मग झाडांना सगळ्या पाणी वगैरे घालते आणि मस्त असं बघा सगळे आता हे काढलेलं आहे, तर छान पण दिसायला लागलं जरा. हे वेल खूप आहे, त्याला मरण नाही. हे मी आता कुठं जरी लावलं ना तर सहज येतं. आणि हे सगळं साफसफाई वगैरे कागदं बिगदं काय असतील ती सगळी काढली. ह्याच्यामध्ये खूप राडा झाला होता. तर बघा अशी अधूनमधून गार्डनची साफसफाई केली की गार्डनसुद्धा मेंटेन राहतं. आता फक्त मला खतांविषयी माहिती नाही, त्यामुळे मी काय होतं, मी कुठं बाहेर जात नाही, काय नाही, त्यामुळे मला बाकीच्या खतांविषयी माहिती नाही किंवा कुठलं औषधाचं झाडांवरती फवारायचं असतं ते मला माहिती नाही. तुम्ही जर नावं सांगितली कुठली झाडांवरती, फुलांच्या झाडांवरती, आंब्याच्या झाडावरती कुठली फवारणी केली जाते हे तुम्हाला माहीत असेल तर त्या औषधाचं नावासहित कमेंटमध्ये सांगा ताईंनो. आणि फवारणी किती वाजता करतात, किती म्हणजे दुपारी करतात का सकाळी लवकर करतात का संध्याकाळी करतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर जेणेकरून माझी झाडं व्यवस्थित येतील. आणि आता खूप जपलेली आहेत झाडं ही माझ्या, खूप म्हणजे काळजाच्या जवळ आहेत बघा, हृदयाच्या जवळ ही झाडं आहेत माझ्या. त्यामुळे मला झाडांचं खूप हे वाटतं. आणि झाडांना जरा जरी काय झालं तर अक्षरशः मी पोराला कधीच पाणी देऊ देत नाही झाडांना. कारण समर्थ काय करतो माहिती आहे का, त्याला जर पाईपने पाणी द्यायला सांगितलं झाडांना तर डायरेक्ट तो पाईप झाडांच्या बुडाला धरतो आणि त्यामुळे काय होतं, मुळं उघडी पडतात. त्याचे पप्पा पण तसेच करतात. त्यामुळे शक्यतो झाडांना पाणी रोज मीच देत असते. मी तर दोघांनाही पाणी देऊ देत नाही कधी जरी आलं तरी. आता ह्यातली सगळी झाडं जी आहेत ती मी इतक्या ह्याने लावलेले आहेत, खूप म्हणजे खूप. आंब्याचं आणि 2-4 झाडं फक्त मी विकत आणलेली होती. एक जास्वंदाचं आणलं होतं, एक आंब्याचं आणलं होतं. आणि म्हणजे आंब्याची 2 आणली होती पण टिकलं नाही ताईंनो. आता चिक्कूचं एक आणते, चिक्कूचं, पेरू काही नाही लावत पण चिक्कूचं एक लावायचं आहे. जिथे आंब्याचं झाड पहिलं लावलेलं होतं ते जळून गेलं, आंबा एक आलेला आहे, एक जळून गेला. तर त्या ठिकाणी चिक्कू लावते, म्हणजे आंबा आणि चिक्कू 2 फळाची झाडं होतील. आता जागा एवढीच आहे आपल्याकडे, मध्ये आधी जागा आहे पण तेवढी कसं आपल्याला कार्यक्रम असेल कुठं काय असेल तर इथं कसं आता मी फरशी टाकून घेणार आहे ना, आणि त्यानंतर मग खूप चांगलं दिसेल. मग ते कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर चुली वगैरे मांडायचे असतील तर ते आपल्याला बरं पडतं. आणि सगळं कंपाऊंडच्या साईडने झाडं लावून घेतलेले आहेत. तर पूर्ण जागा झाडांना पण गुंतवून चालत नाही. आपल्याला काही कार्यक्रम वगैरे असेल तर घरामध्ये राडा होतो, त्यामुळे बाहेर चुली मांडून स्वयंपाक वगैरे करता येतो. खूप जास्त पाहुणे रावळे आले किंवा एखाद्या वेळेस उन्हाळ्याचं तर इथं फरशी असली की आपल्याला संध्याकाळी करता येतं. त्यामुळे मी काय केलेलं आहे, मधली जागा जी आहे ती शिल्लक ठेवलेली आहे आणि सगळीकडे कडेने झाडं लावलेली आहेत. आता इथं जे आहे ते मोगऱ्याचं बघा, हे मी गेल्या वर्षी उन्हाळ्यातच लावलं होतं. हे मोगऱ्याचं झाडसुद्धा खूप चांगलं आलेलं आहे. आणि ही सगळी झाडं आहेत ना बघा, मी काड्या जमा करून लावलेली आहेत. 2-4च नर्सरीतनं झाडं आणलेली आहेत, बाकीची सगळी मी काड्या जमा करूनच लावलेली आहेत. त्यामुळे बघा जेवढं एखादी कांडी जरी आणून लावली मी तरी ती माझ्या हाताने रुजते. त्यामुळे मी प्रत्येक झाडाची किती छान प्रकारे काळजी घेते. फक्त मला खतांचंच माहिती नाही आणि कुठलं औषध फवारणी करतात तेच माहीत नाही. पुण्याला होते तेव्हा मी कुठल्याही झाडांना खत घालत नव्हते, औषधं घालत नव्हते. घरातल्या ह्याच्यावरच माझी झाडं चांगली गॅलरीमध्ये होती, पण एवढी मोठी मोठी झाडं नव्हती गॅलरीमध्ये खूप म्हणजे झाडं भरपूर होती पण अशी आंब्याची वगैरे नव्हती. तर ह्या झाडांचं आपल्याला जास्त माहिती नसतं किंवा कुठला खत घालावा काय घालावं. आपण जर आपल्या मनाने काय केलं तर ती झाडं जळून जातील. म्हणून मी विचारलेलं आहे कमेंटमध्ये एका ताईंना की ताई मला झाडांविषयी काही माहिती नाही आहे, तर ते कसं कधी फवारायचं, कधी कुठलं आणायचं हे सांगा नक्की. आता हा मोगरा जो आहे तो वेल मोगरा आहे, ह्याला खूप फुलं येतात. आता हे इथून पुढे चालू होतील ह्याला फुलं लागायला. तर ह्याला असं मस्त असं बांधून घेतलेलं आहे. आता कडेला जाळीच्या पाठीमागं म्हणजे जी जाळी मारलेली आहे आपण आपल्या जागेची, तर पलीकडच्या साईडला दुसऱ्यांची जागा आहे. आता हे सगळं गवत हे वाळलेलं जे आहे ते एखाद्या दिवशी पेटवून द्यायचं, ते जेणेकरून रान रिकामं होईल तिथलं.
आणि आता लोकांच्या जागेमध्ये आपण काही लावू वगैरे शकत नाही, मोज जागा भरपूर आहे, पण आपण लोकांच्या जागेमध्ये काय म्हणून लावणार. तर असं असतं. इकडे कपडे धुवून घेतलेले आहेत. कपडे धुवून झाल्यानंतर माझं रोजचं हे गार्डनमधली साफसफाई, हे झाडू वगैरे मारणं हे चाललेलं असतं ताईंनो. रोज मी रिकामा मी जसं की म्हणते ना, एक दिवशी किचनला द्यायचा वेळ, एक दिवशी हॉलला द्यायचा, एक दिवशी आपल्या गार्डनला द्यायचा, असं चाललेलं असतं माझं. तर आता ही सगळी साफसफाई गार्डनची झाली. सगळ्या झाडांना पाणी, ज्या ज्या झाडांना काल घातलं होतं त्याला आज पण थोडं थोडं पाणी घातलेलं आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळे पाणी घालावं लागतं जास्त करून. आता हे सगळं झाडलोट करून घेते, कारण जर सकाळी माझं एवढं लवकर होत नाही हे झाडून. ह्याला मी दुपारी ज्यावेळेस कपडे वाळू घालायला येते ना, त्याच वेळेस मी हे सगळं झाडत असते. तर असं माझं पूर्ण जे आहे ते सगळं काम झालेलं आहे. तुम्हाला आता मी जिथलं गवत काढलं होतं तिथलं झाडं दाखवते ताईंनो. तर अशी छोटी मोठी रोपं आलेली आहेत, त्यामुळे त्या झाडांना उबदारीच येत नव्हते. आता कडीपत्त्याची इथं 2-3 रोपं आलेली आहेत, बारीकच आहेत, तुम्हाला मी दाखवते. हे आबोलीचं मस्त आलेलं आहे झाड. इथं कडीपत्त्याचं बघू शकताय, मोगरे आलेले आहेत 2 प्रकारचे, इथं लिंबुणी आलेली आहे. तर अशी छान छान झाडं जी आहेत आपल्या गार्डनमध्ये आलेली आहेत. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाण्यानं सगळी झाडं वाकली.